नमस्कार. आज आपण मऊ लुसलुशीत आणि सॉफ्ट अशी इडली बनवूया. त्यासाठी 2 वाटी तांदूळ भिजवलेले आहेत 4 ते 5 तास आणि 1 वाटी उडदाची डाळ. 1 वाटी उडदाची डाळ तर 2 वाटी तांदूळ त्याला लागतात. डबल प्रमाणात घ्यायचं असते. आता हे 4 ते 5 भिजवू नये बघा. त्याचं मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि मी 1 वाटी उकडा राईस घेतलेला आहे, मऊ शिजवून घेतलेला आहे. तुम्ही त्याऐवजी आपला साधा भातही घेऊ शकता. भात टाकल्याने इडल्या एकदम हलक्या आणि लुसलुशीत मऊ अशा होतात. आता उडद डाळ आणि तांदूळ भिजवलेले आणि भात घेऊन मिक्सरला असं वाटून घ्यायचं आहे. तो एकदम जाडही वाटायचं नाही, पातळही वाटायचं नाही, मीडियम ठेवायचं आहे. असं मस्त असं वाटून घ्यायचं आहे बघा. हे मस्त असं त्याचं बॅटर करून घ्यायचं आहे बघा. बघा अशा प्रकारे ह्याचं बॅटर वाटून घ्यायचं आहे मस्त असं. आणि अशा प्रकारे केल्यामुळे इडल्या तो सोडा पण घालायची गरज नाही. सोड्याऐवजी त्या भात घातलं तर इडल्या खूप छान होतात बघा. सगळं मी वाटून घेतलेलं आहे. आता हे बॅटर अगदी पातेल्याच्या तळाशी आहे, पण ते ओव्हरनाईट ठेवायचे. ते ओव्हरनाईट ठेवल्यानंतर एकदम फुल होणार ते बघा. किती मस्त असं इतकंच जाड ठेवायचं. आता हे झाकून रात्रभर असं बाहेर ठेवायचं आहे. फ्रीजमध्ये ठेवायचं नाही, बाहेर ठेवायचं बघा. सकाळी बघा फुल एकदम झालेलं आहे बघा. ना सोडा ना काही, ना मीठही घातलं नाही. मीठ जेव्हा आपल्याला पाहिजे असेल, जेव्हा इडल्या बनवणार तेव्हा थोडंसं घालायचं आहे बघा. मी आता ह्या पातेल्यामध्ये काढून घेतलं आणि त्यामध्ये मीठ घालून घेतलं. अगदी मस्त असं बॅटर फुलून आलेलं आहे. आता इडलीच्या पात्रामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्या प्लेटमध्ये मी आता तेल लावून घेते. तुम्ही ह्याच्यावर वाट्याही ठेवू शकतात, कारण ह्या साचा लहान असतो. तर मोठ्या हव्या असतील तर आपण वाट्याही ठेवू शकतो. अशा प्रकारे हे सगळं भरून घ्यायचं आहे. आता मी दोन्ही प्लेट आता ही दुसरी प्लेटही लावून घेते आणि त्यालाही तेल लावून घेते. दोन्ही प्लेटमध्ये मी हे बॅटर टाकून अगदी मीडियम आचेवर असं इडल्या 10 मिनटं अशा स्टीम द्यायची, त्याला शिजवून घ्यायच्यात बघा. आता मी मीडियम आचेवर असं ठेवलेले आहेत इडली पात्र बघा. किती मस्त बघा, 10 मिनटाने अगदी मस्त अशा फुगून आलेल्या आहेत बघा. आता गॅस बंद करायचा आहे आणि आता ह्या थंड झाल्यानंतर काढून घ्यायच्या. गरम काढल्या तर त्या चिकटल्या जातात बघा. अशा प्रकारे थंड झाल्यानंतर अशा चमच्याच्या सहाय्याने बघा अशा हलक्या अशा बघा वजनाने एकदम हलक्या अशा बघा. मी एक तुम्हाला तोडून दाखवते बघा. एकदम जाळीदार अशा मऊ अशा. सांबारबरोबर चटणीबरोबर मस्त इडल्या रेडी. आता मी चटणीचीही रेसिपी देते, सांबारचीही देणार आहे ती बघा. तुम्ही बघा कशा इडल्या झालेल्या आहेत ना. आता एक मिरची घेतलेली आहे, थोडासा कढीपत्ता, ओला नारळ 1 वाटी घेतलेला आहे आणि आल्याचा तुकडा घेतलेला आहे. आता ह्यामध्ये मीठ, साखर स्किप करू शकता, मीठ घालून घेते. साखर 1 चमचा आणि थोडीशी आमचूर पावडर घालायची आहे आणि ह्याला पाणी घालून मिक्सरला बारीक वाटून घ्यायची. आता एक फोडणीसाठी तेल गरम करत ठेवले आहे. त्यामध्ये उडद डाळ टाकलेली आहे 1/2 चमचा. ती खरपूस भाजून फ्राय झाली की त्यामध्ये राई, जिरं, हिंग आणि कढीपत्त्याची आपल्याला फोडणी करायची आहे. ते आपल्याला चटणीवर घालून घ्यायची आहे. अशी मस्त अशी इडलीची रेसिपी आहे आणि अशी तुम्हीही बनवा मस्त अशा पद्धतीने भात घालून, शिजवलेला भात घालून बघा. आता ही फोडणी ह्याच्यावर चटणीवर टाकून घ्यायची आहे बघा. किती मस्त अशी चटणीही तयार आहे आणि सांबारची रेसिपी मी अपलोड करते आता बघा. मस्त अशी चटणीही रेडी, इडलीही रेडी. अशा प्रकारे माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. धन्यवाद.